मित्रांनो, एकीकडे दिवसभर उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू असताना, संजय राऊत यांची चर्चा सुरू असताना आणि एकीकडे संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या भेटीची चर्चा सुरू असताना आता नवीनच चर्चा ऐकायला भेटलेली आहे. न्यूज 18 लोकमत यांनी दिलेल्या बातमीनुसार लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचेच काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे प्रत्यक्षामध्ये मुंबईमधला जो मराठी माणूस आहे, या मराठी माणसाला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा महापौर मुंबईमध्ये बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला हवा. एकीकडे अशी चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे मात्र वेगळाच डाव अगदी शांत डोक्याने आखताना दिसत आहेत आणि त्यासाठी त्यांनी ऑपरेशन टायगर सुरू केलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक, सगळे नाही, काही नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ही फार मोठी बातमी आहे, लक्षात घ्या. आणि यानंतर लक्षात ठेवा, राजकारणामध्ये कुणीही कुणाचं नसतं. जनतेच्या भावनाला शून्य किंमत असते, लक्षात ठेवा. राजकारणामध्ये सत्ता 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 सर्वात महत्त्वाची असते. राजकारणामध्ये मानापमान सर्वात महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. राजकारणामध्ये पैसा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. निवडून आलेले नगरसेवक, लक्षात घ्या, त्यांना आश्वासनं असतील, पैसा असेल, इलेक्शनमध्ये झालेला प्रचंड खर्च असेल, तो वसूल करायचा असेल आणि या सर्व पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा, सत्ता ही एक अशी गोष्ट असते आणि भारतीय जनता पार्टीने सत्तेचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. अगदी राक्षसी सत्ता इज इक्वल टू भारतीय जनता पार्टी असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याच पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे सर्वसामान्य जनतेच्या मुलाखती दिवसभर सुरू होत्या मुंबईमध्ये आणि त्यामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला असं वाटत होतं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकासुद्धा सुरू होती की एकनाथ शिंदेंनी काय कमवलं. एकनाथ शिंदेंचा या इलेक्शनमध्ये पराभव झालेला आहे. ज्या पद्धतीने अजित पवार यांचा सुपडा साफ झालेला आहे, अगदी त्याच पद्धतीने तेवढा सुपडा साफ जरी एकनाथ शिंदे यांचा झाला नसला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन एकनाथ शिंदे यांनी मुंबई गमावली किंवा मुंबईचं महापौरपद गमावलं अशी चर्चा सुरू असताना एकीकडे एकनाथ शिंदे वरवर परेशान असताना, डिप्रेशनमध्ये असताना, परेशान तर ते आहेतच, कारण मुंबईमधला जो सर्वसामान्य मराठी माणूस आहे आणि राज्यातील सुद्धा जो सर्वसामान्य मराठी माणूस आहे तो एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची एक खासियत आहे की यावर मात करत पुढं कसं जायचं आणि त्यावेळेस पूर्णपणे ते भारतीय जनता पार्टीपासून शिकलेले आहेत. आपल्याकडे एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा गुण एकनाथ शिंदे यांनी पुरता घेतलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्या पावलावर पाऊल टाकत, भारतीय जनता पार्टीच्या पावलावर पाऊल टाकत आता उद्धव ठाकरे यांचे अनेक नगरसेवक हे आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यामध्ये आहेत, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत अशी बातमी आहे. आणि 100% ही बातमी खरी असू शकते. कारण तुम्ही जर एकंदर जर राजकारण पाहिलं, राजकारणाची जर पार्श्वभूमी जर पाहिली, राजकारणाचा कल कशा पद्धतीने सध्या सुरू आहे, जनतेशी बांधील राजकारणी नाहीत, उमेदवार हे जनतेशी बांधील नाहीत. कारण एकतर लक्षात घ्या, एकतर या सर्व लोकांनी जनतेला पैसे देऊन मत विकत घेतलेलं आहे. अगदी थोडेफार असतील की ज्यांनी पैसे न घेता मतदान दिलं असेल, असे थोडे मतदार आहेत, परंतु बहुतांश मतदारांनी पैसे देऊन मतदान दिलेलं आहे. आणि अशावेळी त्या नगरसेवकांना सुद्धा आता ते पैसे वसूल करायचे आहेत आणि पैसे वसूल जर करायचे असतील तर सत्ता असणं खूप गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून तो नगरसेवक 100% सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर लक्षात घ्या, या पार्श्वभूमीवर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे
वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला काही सोयरसूतक नाही, लक्षात घ्या. परंतु एकंदर राज्याच्या देशाच्या राजकारणासाठी हा एक घातक पॉईंट आहे. आता या घातक या शब्दाच्या सर्व मर्यादा भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत ओलांडलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हा देश परत जर बांधायचा असेल, परत जर लोकशाहीचं पुनर्निर्माण जर करायचं असेल, तर मात्र मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष ठेवून आपल्याला बोलावं लागणार आहे. खारीचा वाटा आपल्याला उचलावाच लागणार आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.